नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण 2026च्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने मिथुन राशीसाठी येणारा काळ कसा असेल यावर एक सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसतीये. येणारा काळ हा सतर्क विचारांचा, योजनाबद्ध पावलांचा आणि शिस्तीतून प्रगती करण्याचा आहे. बरोबर. आणि या चर्चेला सुरुवात करण्याआधी या संक्रांतीच्या स्वरूपाबद्दल बोलणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यातच पुढच्या काळाचं सगळं सार दडलेलं आहे. या संक्रांतीचं मुख्य वाहन आहे वाघ आणि उपवाहन आहे घोडा. वाघ आणि घोडा म्हणजे दोन्ही प्राणी प्रचंड ऊर्जा, शक्ती आणि वेगाचे प्रतीक आहेत. मग याचा अर्थ हा काळ खूप वेगवान आणि ॲक्शन पॅक्ड असणार असं समजायचं का? वरवर पाहता तसंच वाटेल, पण इथेच एक मोठा विरोधाभास आहे आणि तोच आपल्याला समजून घ्यायचा आहे. संक्रांतीचं वाहन म्हणतंय धाव, पण तुमची रास मिथुन, जिचा स्वभावच मुळात विचार करण्याचा आहे, ती म्हणते थांब, आधी विचार कर. अच्छा. मिथुन ही वायुतत्वाची द्विस्वभावी रास आहे की नाही, आणि तिचा स्वामी आहे बुध, जो बुद्धी, संवाद आणि तर्काचा कारक आहे. म्हणजे हे तर एकाच वेळी पायात ॲक्सिलरेटर आणि ब्रेक दाबण्यासारखं झालं. गाडी पुढेही जाणार नाही आणि जागेवरच नुसती घरघर करत राहील. अगदी अचूक पकडलत. आणि म्हणूनच या काळासाठीचा मुख्य इशारा आहे वेग आहे, पण ब्रेक कुठे आणि केव्हा लावायचे हे कळायला हवं. चला तर मग या अंतर्गत संघर्षाचा जीवनाच्या प्रत्येक पैलूवर कसा परिणाम होईल हे सविस्तरपणे पाहूया. नक्कीच. आणि सुरुवात तर आपल्या मनाच्या या रणांगणापासूनच करायला हवी ना का? व्यक्तिमत्व आणि मानसिकतेवर याचा काय परिणाम होईल? मला वाटतं विचारांची गाडी सुसाट धावणार आहे. हो, अगदी सुसाट. किंबहुना सुसाट नाही तर प्रत्येक दिशेने धावणार आहे. कल्पना, नवनवीन योजना, चर्चा यांचा समूह महापूर येईल. हे कसं आहे, जसं की तुमच्या कॉम्प्युटरवर एकाच वेळी 100 टॅब्स उघड्या आहेत. हो. प्रत्येक टॅबमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग आहे, पण यामुळे प्रोसेसरवर प्रचंड ताण येतो आणि मग सगळं हँग होतं. तशीच काहीशी मनाची अवस्था होईल. पण मला एक प्रश्न आहे. मिथुन राशीचा स्वामी तर बुध आहे, बुद्धीचा कारक. मग बुद्धीचा स्वामी असूनही निर्णय घेताना गोंधळ का होईल? उलट जास्त स्पष्टता असायला हवी ना? खूप छान प्रश्न आहे. इथे अडचण बुद्धीच्या कमतरतेची नाहीये, तर तिच्या अतिवापराची आहे. बुधग्रह तुम्हाला अनेक पर्याय देईल, प्रत्येक पर्यायाचे फायदे तोटे दाखवेल, पण वाघाची ऊर्जा तुम्हाला प्रत्येक पर्यायावर लगेच कृती करायला भाग पाडेल. हे करू की ते करू? हो, या गोंधळातूनच द्विधा मनस्थिती निर्माण होईल. त्यामुळे या काळात सर्वात मोठं कौशल्य नवीन कल्पना शोधणं नाही, तर आलेल्या कल्पनांमधून योग्य कल्पना निवडणं आणि बाकीच्यांना नाही म्हणणं हे असेल. म्हणजे आयडिया फिल्ट्रेशन हे या काळाचं मुख्य काम असेल. ठीक आहे, पण मनातला हा सगळा गोंधळ आणि धावपळ याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होत असतो. तर पैसा आणि आर्थिक स्थितीबद्दल काय संकेत आहेत? तुम्ही बरोबर दुवा जुडला. मनातला गोंधळ थेट आर्थिक निर्णयांमध्ये दिसू शकतो. इथे एक परवलीचा शब्द आहे, आर्थिक शिस्त. बघा, उत्पन्न स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यात मोठी वाढ किंवा घट लगेच दिसणार नाही, पण तुमचा खर्चाचा वाग अचानक जागा होईल. त्याला तुमच्या बुद्धीचा म्हणजे बुधग्रहाचा लगाम घालावा लागेल, नाहीतर तो बजेटची सगळी शिकार करून टाकेल. खर्चाचा वाघ हे भारी आहे, पण हा वाघ कोणत्या रूपात समोर येईल? म्हणजे अनपेक्षित खर्च वाढतील का? हो, अगदी. अचानक प्रवासाचा बेट ठरेल, घरात एखादं महागडं उपकरण घ्यावंसं वाटेल, मोबाईल किंवा गाडी अपग्रेड करावीशी वाटेल, आरोग्यावरही अचानक खर्च येऊ शकतो. हे खर्च टाळता येणारे नसतील, पण ते तुमच्या नियोजनाबाहेरचे असतील. त्यामुळे महिन्याचं बजेट सांभाळणं हे एक मोठं आव्हान असेल. मला इथे एक प्रश्न पडतोय. जर खर्च वाढणार आहेत आणि उत्पन्न स्थिर आहे, तर मग गुंतवणूक थांबवली तर आर्थिक गाडी पुढे कशी जाणार? म्हणजे मोठी जोखीम टाळायला सांगितली आहे, पण मग पैसे वाढवायचे कसे? मुद्दा खूप महत्वाचा आहे. इथे अविचारी गुंतवणूक टाळायला सांगितली आहे. म्हणजे मित्राने सांगितलं म्हणून शेअर बाजारात पैसे लावणे किंवा कुठल्या तरी स्कीममध्ये झटपट श्रीमंत होण्याच्या आशेने गुंतवणूक करणे हे टाळायचं आहे. हा काळ थांबा आणि पहा भूमिकेचा आहे. अच्छा, म्हणजे गुंतवणूक थांबवायची नाहीये? नाही, गुंतवणूक थांबवण्याचा अर्थ नाही. सुरक्षित आणि विचारपूर्वक गुंतवणूक करणे असं आहे. मोठी जोखीम घेण्याऐवजी सध्या फक्त आर्थिक शिस्त लावण्यावर आणि अनावश्यक खर्च टाळण्यावर भर द्या.
हीच या काळातील सर्वात मोठी कमाई असेल. म्हणजे सेव्हिंग हीच इन्व्हेस्टमेंट आहे असं काहीसं. ठीक आहे, पण ही जी मानसिक आणि आर्थिक धावपळ आहे तिचा परिणाम घरातल्या शांततेवर होणार नाही का? कारण अनेकदा बाहेरचा ताण आपण नकळत घरात घेऊन येतो. नक्कीच होणार. आणि इथे कौटुंबिक जीवनात एक खूप विचित्र स्थिती निर्माण होऊ शकते. घरात संवाद वाढेल, पण समज कमी होईल. एक मिनिट, हे एक कोडच वाटतंय. संवाद वाढला तर गैरसमज दूर व्हायला हवेत, समज वाढायला हवा. हे उलटं कसं होईल? कारण हा संवाद टू वे नसेल, तो वन वे असेल. प्रत्येकजण फक्त आपलं म्हणणं मांडण्याच्या, स्वतःला सिद्ध करण्याच्या घाईत असेल. ऐकण्याची तयारी कोणाचीच नसेल. बापरे. त्यामुळे घरात सतत बोलणं सुरू राहील, चर्चा झडतील, पण त्यातून तोडगा निघण्याऐवजी गैरसमज वाढतील. या काळात तुमचं बोलणं म्हणजे एका धारधार सुरीसारखं आहे. ती फळ कापायलाही वापरता येते आणि नातं तोडायलाही. शब्द जपून वापरावे लागतील. आणि याचा विशेष परिणाम भावंडांसोबतच्या नात्यांवर होईल का? कारण तिथे मतभेद होण्याची शक्यता जास्त असते. हो, विशेषतः भावंडांशी आर्थिक किंवा प्रवासाच्या नियोजनावरून मतभेद होऊ शकतात. इथे परत तोच नियम लागू होतो. बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर द्या. जर तुम्ही समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं तर अर्धी लढाई तिथेच जिंकली जाईल. आणि हाच नियम वैवाहिक जीवनालाही लागू होतो का? अविवाहित आणि विवाहित लोकांसाठी काय सल्ला आहे? अगदी तंतोतंत लागू होतो. विवाहित व्यक्तींनी तर शब्दांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करायला हवा. छोट्याशा गोष्टीवरून मोठे वाद होऊ शकतात. आणि अविवाहित लोकांना नवीन लोक भेटतील, ओळखी वाढतील, पण कोणत्याही नात्याला लगेच कमिटमेंट देण्याची घाई करू नये. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ घ्या. थोडक्यात, कमी बोला पण गोड बोला. याचमुळे नाती टिकतील. ठीक आहे, म्हणजे संवाद कौशल्याची ही एक प्रकारची परीक्षाच आहे. आता आपण करिअरकडे वळूया. संक्रांतीची वाहनं वेग आणि ऊर्जा दर्शवतात. तर करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची हीच योग्य वेळ आहे का? इथेही तोच स्पीड विरुद्ध ब्रेकचा नियम लागू होतो. नोकरीत एक प्रकारचं स्थैर्य असेल, म्हणजे नोकरी जाण्याचा धोका नाही, पण मनात प्रचंड अस्वस्थता असेल. रोज तेच काम तळून कंटाळा येईल. काहीतरी नवीन हवाय, बदल हवाय असं सतत वाटत राहील. म्हणजे गाडी हायवेवर स्थिर वेगाने चाललीये, पण सतत लेन बदलण्याचा विचार मनात येतोय. अगदी. पण अचानक लेन बदलण्याचा प्रयत्न केला तर अपघात होऊ शकतो. बदलाचे संकेत आहेत, पण उतावळेपणा नको. योग्य संधीचा एक्झिट पॉइंट दिसल्यावरच पूर्ण विचार करून सिग्नल देऊन वळा. म्हणजे नोकरी बदलावी की नाही? चांगली संधी समोरून आल्यास तिचा पूर्ण अभ्यास करूनच निर्णय घ्या. केवळ कंटाळा आला म्हणून आहे ती नोकरी सोडू नका. हे खूपच व्यावहारिक आहे. चला, एका उदाहरणातून हे समजून घेऊया. समजा आपल्या एका श्रोत्याला, जो मिथुन राशीचा आहे, त्याला अचानक नोकरीत परदेशात जाण्याची संधी मिळाली. यात प्रवास, करिअर बदल आणि आर्थिक निर्णय हे सगळे पैलू एकत्र येतात. मग त्याने या संधीकडे कसं बघावं? त्याचे फायदे तोटे काय आहेत? दुसरं, आर्थिक नियोजन. तिथे गेल्यावर खर्च किती असेल, माझी बचत किती होईल? तिसरं, संवाद. कुटुंबाशी, जोडीदाराशी यावर सविस्तर बोला, त्यांचं मत घ्या. आणि चौथं, थांबा. लगेच निर्णय घेऊ नका. कंपनीकडून वेळ मागून घ्या. या सगळ्या पायऱ्या पार केल्यानंतरच निर्णय घ्या. घाईत घेतलेला निर्णय पश्चातापाचं कारण ठरू शकतो. आणि व्यावसायिकांसाठी काय सांगाल? त्यांच्यासाठी कोणत्या फास्ट लेन उपलब्ध आहेत? व्यावसायिकांसाठी काही क्षेत्र खूप फायदेशीर ठरू शकतात. विशेषतः ज्यांचा व्यवसाय संवाद, मीडिया, शिक्षण, ट्रेडिंग, मार्केटिंग, लेखन आणि कन्सल्टिंग या क्षेत्रांशी संबंधित आहे. कारण ही सर्व क्षेत्र बुधग्रहाच्या अधिपत्याखाली येतात. या काळात तुमची संवाद साधण्याची कला तुम्हाला नवीन ग्राहक, नवीन संधी मिळवून देईल. म्हणजे जिथे नैसर्गिक ताकद आहे तिथेच ऊर्जा वापरावी. समजलं. आता या सगळ्या धावपळीत आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गोष्टींकडे लक्ष कसं द्यायचं? विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा काळ कसा असेल? ही धावपळ मुलांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यातही दिसेल. संततीकडून समाधान मिळेल, पण त्यांच्या अभ्यासाकडे पालकांना अधिक लक्ष द्यावं लागेल. कारण त्यांचं मनही चंचल होऊ शकतं. एकाग्रतेचा अभाव. हो, विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रतेचा अभाव जाणवेल. अभ्यास करताना लक्ष सतत विचलित होईल. जे उच्च शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना सातत्य टिकून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. आणि आरोग्याचं काय? या सगळ्या मानसिक आणि शारीरिक तणाचा आरोग्यावर काय परिणाम होईल? थेट परिणाम होईल. सगळ्यात आधी तणाव. विचारांच्या गर्दीमुळे मानसिक ताण वाढेल.
दुसरं, झोपेचा अभाव. रात्री उशिरापर्यंत विचार करत बसल्याने झोप पूर्ण होणार नाही आणि याचा थेट परिणाम तुमच्या पचनसंस्थेवर आणि नर्वस सिस्टीमवर होईल. अच्छा. त्यामुळं पुरेशी झोप, सकस आहार आणि थोडा व्यायाम किंवा मेडिटेशन हे अत्यंत गरजेचे. आणि शत्रू, कर्ज याबद्दल काही विशेष सूचना आहे का? हो, शत्रू थेट समोरून वार करणार नाहीत, पण कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक वर्तुळात तुमच्या पाठीमागे बोललं जाईल, टीका होईल. याकडे दुर्लक्ष करणं शिकावं लागेल. आणि सर्वात महत्त्वाचा आर्थिक सल्ला म्हणजे नवीन कर्ज घेणं पूर्णपणे टाळा. क्रेडिट कार्डचा वापर जपून करा, कारण खर्चाचा वाघ तुम्हाला कर्जाच्या जाळ्यात सहज ओढू शकतो. या सगळ्या आव्हानांमध्ये काही आशेचा किरण आहे का? मित्र, सामाजिक जीवन, इथे काही दिलासा मिळेल? नक्कीच. इथे एक चांगली गोष्ट आहे. या कठीण काळात तुमचे जुने मित्र धावून येतील. ते तुम्हाला योग्य सल्ला देतील, तुमची बाजू समजून घेतील. त्याचबरोबर नवीन ओळखीही लाभदायक ठरतील. समाजात तुमची एक बौद्धिक आणि सल्लागार म्हणून प्रतिमा तयार होईल. लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. म्हणजे नशिबाची साथ मिळेल असं म्हणता येईल का? नाही, इथेच तर खरी मेक आहे. या काळात भाग्य पूर्णपणे तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून असेल. नशीब स्वतःहून चालून येणार नाही. प्रयत्नांती परमेश्वर ही उक्ती या काळात अनुभवायला मिळेल. तुम्ही जेवढं नियोजन कराल, जेवढी शिस्त लावाल, तेवढंच फळ तुमच्या पदरात पडेल. तर या संपूर्ण चर्चेच्या आपण आता शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. याचा एकत्रित निष्कर्ष काय काढता येईल? निष्कर्ष असा आहे की हा काळ दुधारी तलवारीसारखा आहे. एका बाजूला बौद्धिक प्रगती, प्रवास आणि संवादातून मिळणाऱ्या संधी आहेत, तर दुसऱ्या बाजूला आर्थिक ताण, निर्णयांमधला गोंधळ आणि नात्यांमधील गैरसमज आहेत. या दोन्ही बाजू सांभाळण्याची कसरत तुम्हाला करायची आहे. थोडक्यात, हा काळ तुम्हाला धावण्याऐवजी विचारपूर्वक चालायला शिकवणारा आहे. म्हणजे मिथुन राशीसाठी 2026 ची मकर संक्रांत म्हणजे वेग कमी, विचार जास्त आणि शिस्तीतून मिळणारी सुरक्षित प्रगती. अगदी बरोबर. हा काळ मोठी झेप घेण्याचा नाही, तर स्वतःला सावरण्याचा, आर्थिक आणि मानसिक नियोजन शिकण्याचा आणि भविष्यासाठी एक भक्कम पाया तयार करण्याचा आहे. ज्याला या काळात योग्य वेळी थांबता आलं, तोच पुढची शर्यत जिंकेल. आजच्या या सविस्तर चर्चेनंतर मला वाटतं मिथुन राशीसाठी एक आधुनिक बोधवाक्य समोर येतंय, जे केवळ या काळापुरतं नाही तर आयुष्यभरासाठी उपयुक्त ठरू शकतं. आणि ते वाक्य म्हणजे योग्य वेळी थांबता येणे हेच खऱ्या बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. सतत धावत राहणं सोपं आहे, पण कुठे आणि केव्हा ब्रेक लावायचा हे ज्याला कळतं तोच खरा बुद्धिमान. यावर विचार करायला नक्कीच हवा.